नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राजकारणात असं म्हटलं जातं की काळाचा महिमा अगाध आहे. कधी काळी एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं आणि आज आपण अशा काळात आहोत जिथे पूर्ण बहुमताची सरकारही डगमगताना दिसतात. 2029ची निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसेल तर ती भारतीय लोकशाहीच्या नवीन अध्यायाची सुरुवात असेल. आजच्या या भागात आपण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत भविष्यातील पंतप्रधानांचा वेध घेणार आहोत. अटल बिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेते होते. त्यांनी 24 पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवलं. आज मोदींच्या काळात भाजप स्वबळावर मजबूत झाली, पण 2024मध्ये पुन्हा NDAला मित्रपक्षांची गरज भासली. 2029मध्ये जर ही स्थिती राहिली तर पुन्हा एकदा वाजपेयींसारखा मवाळ आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा चेहरा देशाला हवा असेल का? हे आता भविष्यातच ठरेल. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना ज्या मार्गदर्शक मंडळात पाठवलं गेलं तिथे मोदी स्वतः जातील का, की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते 19व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतील? मोदींचे कट्टर समर्थक आजही मानतात की मोदींशिवाय पर्याय नाही. योगी आणि राहुल हे दोन टोकांचे विचार आहेत. हिंदुत्व विरुद्ध सामाजिक न्याय. एकीकडे योगी आदित्यनाथ आहेत जे डिटर्जंट मॉडेलने राजकारण स्वच्छ करण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत जे मोहब्बत की दुकान आणि आरक्षण या मुद्द्यांवर पिछडा वर्गाला एकत्र करत आहेत. 2029मध्ये ही लढाई वैयक्तिक नसून ती दोन विचारसरणींमधील असेल. बहुतेक लोक असे म्हणतात की दिल्लीचं तख्त राखण्यासाठी महाराष्ट्राचा आशीर्वाद हा लागतोच. यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेकांनी दिल्लीत दबदबा निर्माण केला, पण पंतप्रधानपद हुलकावणी देत राहिले. आज नितीन गडकरींच्या रूपाने ती आशा पुन्हा जिवंत आहे. गडकरींची कामाची शैली ही वाजपेयींच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. जर 2029मध्ये पेच निर्माण झाला तर गडकरी हे संकटमोचक ठरू शकतात का? आजचा तरुण जो सोशल मीडियावर रील पाहतो तो 2029मध्ये मतदानाच्या रांगेत असेल. त्याला धर्मजातीपेक्षा नोकरी आणि AI युगातील संधीमध्ये जास्त रस आहे. तसेच दक्षिण भारतातील तेलुगू देसम, TDP आणि जनता दल यांसारख्या पक्षांची भूमिका पंतप्रधान ठरवण्यात निर्णायक असेल. तर मित्रांनो, पंतप्रधान कोणीही हो, पण तो भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणारा आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा असावा. तुम्हाला काय वाटतं? 2029मध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल? तुमची प्रामाणिक मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या या पल्लवीधारा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय महाराष्ट्र.